विठोबा रखुमाई ऐका तो प्रकार आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आननाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा जाता नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया काय माझी वाणी मानेल संताची रंजव चित्ताशी आपुडिया जयांचे गावी केला वास त्याशी नसावे बुदास ओम नमोजी ज्ञानो चराचरी आत्मरूप गणेशु स्मरण सकल विद्यांचे आधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुजित नमस्कारोने आता आता हृदय आपुले सौभारुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरु ओम नीलांजनम समाभासम रविपुत्रमग्रजम छायामार्तंड संभूतम तं नमामि शनेश्वरं मनोजो मारुतुल्य वेगं जितेन्द्रं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा
भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री सिद्धिविनायक श्री हिमालय महादेव पार्वती अगस्त ऋषी श्रीराम विठ्ठल रुक्मिणी हनुमानजी व शेणी या मंदिराच्या वर्षपूर्ती सोहळा निमित्ताने याही वर्षी त्रिदिनी अखंड हरिनाम महायज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व भाविकांना कळण्यात आनंद होतो की हरिभक्तीपरायण 1008 परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी गंगा भारती महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य श्री बळीराम बाबा घोणसेकर यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी 30/4/2025 ते दिनांक 2/5/2025 पर्यंत त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय विजय महाराज होराळे सिद्धिविनायक मंदिर हिमालयेश्वर महादेव मंदिर अगस्त ऋषी या बाबांच्या अथक परिश्रमातून महाराजांच्या अथक परिश्रमातून हा 8व्या वर्षाचा सप्ताह प्रारंभ होऊन पहिला कीर्तनरूपी पुष्प या अगस्त्य ऋषींच्या चरणी सर्व देवदेवतांच्या चरणी समर्पित करण्याचं परम भाग्य मला आज महाराजांच्या कृपेने लाभलं। हे माझं परम भाग्य। विठ्ठल श्री संत एकनाथ महाराज यांचा आणि तुम्हा सर्वांना वारकऱ्याची संध्या सांगणारा अभंग आपण सेवेकरता घेतला। विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा सर्वांना आणि वारकऱ्याचं काय लक्षण आहे, वारकऱ्याची बाह्य साधना आंतरिक साधना। बाह्य साधना काय वारकऱ्याची? नाथ बाबा सांगतात देवाला जो प्रकार आवडतो तो प्रकार वारकरी करत असतात। देवाला काय आवडतं? आवडे देवाशी ऐका तो प्रकार। देवाला कोणता प्रकार आवडतो? काय आवडतो? नाम उच्चार करणारा साधक देवाला आवडतो। आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। सतत नामाचा उच्चार जो भक्त करतो तो भक्तही देवाला आवडतो। आणि त्याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात मग तो वारकरी कशाने सिद्ध होतो? ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा। गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, वारकऱ्याबद्दल साधू संतांबद्दल आदर आहे। तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात त्या वारकऱ्यांनी त्याच्या जीवनात काय करावा? काय करावा? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, 2 वारी आहेत, महाभारत 2 आहे, आषाढी आणि कार्तिकी।
पंढरीश पांडुरंग परमात्म्याची ही वारी त्या साधकाने करावी. यापेक्षा दुसरं साधन नाहीच. चक्रात नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आन म्हणजे दुसरे आणि आन म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो नाथबाबा म्हणतात दुसरं साधन या भाऊसागरात करून जाण्याचं नाही. मग नाथबाबा म्हणतात असा नेम ज्यांच्या जीवनात आहे एका जनार्दनी आयसा जात नेम. अशा प्रकारचा नेम ज्याच्या जीवनात आहे तो देवा परम पूज्य जगी. तो देवाला पूजनीय आहे. सगळे जे कोणाची पूजा करतात पेटी मास्तर देवाची. आणि देव कोणाची पूजा करतो असा लक्षणयुक्त जो वारकरी आहे. सांगितल्याप्रमाणे ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, मुखात सतत नामाचा उच्चार आहे, आषाढी कार्तिक पंढरीची आळंदीची वारी करतो. अशा प्रकारचा नियम ज्याच्या जीवनात आहे त्या साधकाची त्या वारकऱ्याची भगवान परमात्मा पूजा करतो. या झाल्या अभंगाच्या ठळक ठळक बातम्या. बाकी ब्रेक के बाद विठ्ठल भाविकांनो, आपला वार्षिक सप्ताह त्रिदिनी सप्ताह तुम्हा आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान असणारे श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय विजयजी महाराज हिवराळे या आणि ठिकाणी आज त्रिदिनी सप्ताह आयोजन करतात. सर्व भाविक मंडळी त्यांना सहकार्य करतात. आणि नाहीतरी एके ठिकाणी म्हटलंय परमार्थ एकटा नव्हे खेळ, एकट्याचा नव्हे खेळ मनोनी मेळ जमविला. सप्ताह करणं एकट्याचं काम आहे का? कारण की सप्ताह म्हटलं तर सर्वच लागतात. टाळकरी म्हणले पहिल्या प्रथम टाळकरी लागतात. हरिपाठ पहिल्या प्रथम हरिपाठ होतो. हरिपाठाला टाळकरी लागतात. या ठिकाणी उत्तम प्रकारचे गायक मंडळी महाराजांनी उत्तम प्रकारचे गायक मंडळी बोलवले आहे. एकशे बडकर एक नाही एकाहून एक बहिरे नाही का गुरुजी? सुंदर पैकी चाल म्हटले गुरुजींनी. त्यांना साथ दिली आमच्या महाराजांनी सुंदर पैकी. म्हणून असो सप्ताह म्हटलं की सर्व तुम्ही आम्ही खेळी मेळी यारे यारे लहान यारे यारे लहान सकाळशी येथे आया अधिकार. मग कलियुगे उद्धार हरीच्या नामे भगवंतच नाम सर्वांनी घेण्याचा अधिकार आहे. या सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी होतं. सर्व कीर्तनकार मंडळी, पंक्ती देणारी मंडळी, अन्नदान करणारी मंडळी सर्वजण भरभरून सहकार्य महाराजाला करतात. आणि असं करता करता 8 वर्ष प्रारंभ होऊन पहिला दिवस तुम्हा सर्वांच्या साक्षीने पूर्णताकडे जात आहे. विठ्ठल वारकऱ्याची संध्या आपण सांगून गेलो. वारकऱ्याचे लक्षण सांगून गेलो. वारकऱ्याने जीवनात काय करावा, वारकरी कोणाला म्हणतात ते लक्षण नाथबाबांनी या अभंगात सांगितले. त्याच्या ठळक ठळक बातम्या आपल्या पुढे मी ठेवण्याचा प्रयत्न केला. भाविकांनो, नरदेह महत् प्रयासाने प्राप्त होतो. महत् प्रयासाने. किती प्रयास? आमचे महाराज म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा नरदेहाता. एका एखाद्या कोटी कोटी वेळी जावं लागतं.
आणि त्या देहाची वाटचाल करता करता पाप पुण्याचं पाळलं ज्यावेळेस समान होतं, पाप पुण्य समान समी तय पावे हे कर्मभूमी, याला कर्मभूमी म्हणलं. 83,99,999 देव भोगभूमीचे आहेत, हाच फक्त उभं मारून कर्मभूमी आहे. मग अशा पशु पक्ष्याच्या देहातून वाटचाल करता करता पाप पुण्य जर समान झालं तर नर देहाची प्राप्ती होते, पाप जर अधिक झालं तर पशु देहाची प्राप्ती होते, नर शरीर नाही. पुण्य अधिक झालं तर देव शरीराची प्राप्ती होते, पण नर शरीर नाही. आणि कोणत्या देहाची वाटचाल? ज्याच्यामध्ये पाप आणि पुण्याची जाणीव नाही, अशा पशु पक्ष्याच्या देहातून वाटचाल करता करता कर्म धर्म संयोगानं पाप पुण्याचं पारड समान झालं, तेव्हा हा उभं मारलं तो आम्हाला प्राप्त झालं. मग उपदेश जो आहे मग आपण कोण्या आडव्याला उपदेश साधू संतांनी केलेला नाही. आडवे म्हणजे 4 पायाचे, उभे म्हणजे 2 पायाचे. साधू संतांनी उपदेश जे केला तो 2 पायाचा, जे उभं मॉडेल आहे त्यांना उपदेश केला आहे. आडव्याला का नाही एकदम म्हणला? का नाही? कारण की त्यांना पशु काय पाप पुण्य जाणे ती, उत्तम मध्यम भोग भोगी ती, पाप आणि पुण्य याची जाणीव त्यांना नाहीये, म्हणून त्यांना उपदेश नाहीये. म्हणून उपदेशाला ते पात्र नाही. उपदेशाला पात्र फक्त उभं मारलं आहे. पण हे उभं मारल इतकं बिलंदर निघलं महाराज. आडवी बरी, आडवी 4 पायाची 6 पायाची 12 पायाची काय ते बरी, पण ते उभं इतकं बेकार निघालं. याला हा देह कशा करता त्याला याची जाणीवच नाहीये. याची जाणीव नाही म्हणून साधू संत या भूताला अवतीर्ण झाली. साधू संतांनी या भूताला अवतार घेतला आणि तुम्हा आम्हाला काय केलं? जागे केलं. उठा जागे वारे म्हणून जाग केलं. ते कुणाला केलं? उभ्या मॉडेलला, आडव्याला नाही म्हटले. कोण्या बैलाला, कोणा गाईला, कोणा म्हशीला नाही म्हटले, उभ्याला म्हटले. उठा जागे भारे आता, आता जाग उठा. काय करा? भगवान परमात्म्याचं स्मरण करा. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुक विविधा जन्माचा. बाबा, जन्म मरण चुकण्याची क्षमता फक्त उभ्या मॉडेल मध्ये आहे, आडव्या मॉडेल मध्ये क्षमता नाही. तो अधिकार या मॉडेल मध्ये आहे. मग असा अधिकार या मॉडेल मध्ये कोणी दिला? कृपावलोकने दिधला. कोणी? जेने देह दिला दान, त्या भगवान परमात्म्याने हा अधिकार दिला. बाबा, नर अगर करणी करे तो नरका नारायण बने. जर ठरलं तर हा देव होतो. तुकोबाराने म्हटले की ठिकाणी, देव पाहावया गेलो तेथे देव होई, तुकोबाराचे उद्गार. मी देव पाहायला गेलो होतो, मीच देव झालो, मीच देव झालो. तुकोबाराचे उद्गार आहे. म्हणून या देहात देव होतं येत. एवढा उत्तम प्रकारचा देह आहे. म्हणून महाराज नर अगर करणी करे तर नर का नारायण म्हणे. पशु का होत पन्हया. हा, पशु का होत पन्हया.
तुमचं आमचं काहीच होत नाही आणि त्यांचं काहीच वाया जात नाही. म्हणून असो, पण यानं ठरवलं त्याला देव होता येतो. म्हणून मग आपल्याला देव व्हायचं का भूत व्हायचं हा अधिकार तुम्हा आम्हाला भगवंताने प्रदान केलेला आहे. म्हणून ठरवा काय व्हायचं ते. विठ्ठल विठ्ठल. भाग्यवंतानं उत्तम प्रकारचा देह प्राप्त झाला. उत्तम प्रकारची इंद्रिय देवाने दिले. हा दिले हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन. जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. उत्तम प्रकारची सामग्री दिली आणि ती चकटभू नाही का. चकटभू म्हणजे फुकट. कोणाला काही पत्राला काही खरं तुम्हाला देह देऊन 50 वर्ष झाले तुम्ही त्याचं बिल भरलं नाही. नाही, देवाने देह दिला. देवे दिला देव भजना गोमटा. भजन करण्याकरता दिला. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन. हा जेणे तू जोडशी नारायण. देवाने देह दिला आणि कृपा करून दिला. हे जिथल्या तिथे दिलीत. हे तिन्ही इंद्रिय जे आहेत ना यकरेशे ते बघा. डोळे नाक आणि तोंड. यकरेशे ते काय. आपण जेवायला बसलो पहिल्या नंबरचं चक्कर कोण आहे. डोळे. त्याच अन्नावर लक्ष जातं. तो पाहतो कोण ठिकाणी काय 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 काय. मग हात त्या अन्नाकडे वळतात. अन्नाला स्पर्श केल्यानंतर तो घास घेतो. नंबर 2 चक्कर आहे महाराज. नाक. असं घास तोंडाला नाकाला वास येतो आणि ते जर अन्न योग्य असेल तर मग ते या गोडामध्ये पास होतो. 3रा नंबरचं चक्कर तोंड. पण ते जर अन्न योग्य नसेल तर गेट आउट, नॉट एंट्री. या गोडांमध्ये हा माल टाकण्याच्या लायकीचा नाही. आरडळ सुटते. म्हणजे 3 चक्कर एका लाईन मध्ये आहे. असो देवाचे किती उपकार आहे. हे जर बाय चान्स याची जर हुकाचूक केली असेल काय झालं तुम्हाला. हे तोंड बाय चान्स वरती असतं. हे डोळे माग असते. नाक इथे असत तर काय. म्हणून त्याला म्हटलं चतुर अतुर शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. चतुरातला चतुर भगवान परमात्मा आहे. त्याने यथयोग्य इंद्रिय तुम्हाला आम्हाला दिले जिथल्या तिथे दिले. मग महाराज म्हणतात नाथभाव म्हणतात असं उत्तम प्रकारचा देह प्राप्त झाला. आला देहाला केव्हा जायचं माहित नाहीये. केव्हा तिकीट निघेल सांगता येत नाही. आमच्या संत मंडळी सांगतात महाराज लोक गिळता ग्रासाती सत्ता नाही. हातात घेतलं जर असं मुखात जाईल तर सांगता येत नाही. इतकं बेभरोसे भांडवल आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. इस जिंदगी का. किसी का बात देती नहीं वो किसी का. क्या भरोसा इस जिंदगी का. क्या भरोसा इस जिंदगी का. सुंदर प्रमाण दिलं. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का. साथ देत नाही बाबा. म्हणून तर काही काही माणसं म्हणतात अहो आम्ही आता गप्पा मारल्या चहा पिलो आणि माझ्या घरापर्यंत सुद्धा नाही आलो तर मागून निरोपाला ते गेले म्हणे कुठे देवगावला. बिना तिकीट. लक्षात घ्या मला आपण. म्हणून जोपर्यंत या देहाची संगती आहे तोपर्यंत काय करा. पुढा तो एक देव करून घ्यावा. देणे विणे जीवा सुख नव्हे. भगवान परमात्मा आपलासा करा. तो भगवान परमात्मा आपलासा करण्याची साधना. ज्या युगात आपण वावरतो त्या युगात नाव काय. कलियुग आहे. कलियुग आहे. युग किती आहेत. 4 युग आहेत. कृता त्रेता द्वापार आणि कलियुग. प्रत्येक युगात भगवान
प्राप्तीचे साधने वेगळे होते. प्रत्येक युगात भगवत प्राप्तीची साधने वेगवेगळे होते. पण ज्या युगात आपण वावरतो, कारण की कृतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये भगवत प्राप्तीची साधना केली. आणि त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. परंतु या युगामध्ये महाराज म्हणतात जे योग आहे, याग आहे, त्याने या युगात भगवंताची प्राप्ती होईल सांगता येत नाही. माऊलीने हरिपाठ सांगितले तो आम्हाला, कारण की यज्ञादी कर्म होतं पण मागच्या युगात होतं. योग याग विधी हे सिद्धी वायाची उपाधी. या जगामध्ये, या युगामध्ये भगवान परमात्म्याला हे कर्म आवडत नाही असा भाग नाही, पण ते सिद्धीला जातील सांगता येत नाही. आपण जर ते कर्म करायला लागलो, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योगाचा आम्ही अनुभव घेतला. योग ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. योगाच्या माध्यमातून भगवत प्राप्ती होते नाही असं नाहीये, पण योग ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. म्हणून माऊली शेरा मारला योगाची या वाटा जे निघाले गा सुभाटा तया दुःखाचा तिवाटा भागा आला. या वाटेन जे निघाले ना अर्जुना, योग प्रक्रियेतून जे निघाले ना, तर ते टोकाला पोहोचले सांगतात नाही शेवटचा प्रकार. म्हणून या युगामध्ये काय करा, एका ठिकाणी महाराज झालं, तुम्ही करायला तर काय हरकत नाही. अवघ्या वाटा झाल्या शीन अवघ्या वाटा झाल्या शीन कळीन घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. मला म्हणलं वाटा सगळ्या शिनतो आले, यांना कॅन्सर झाला, टीबी झाला, टीबी या वाटेला. योगाची वाट टीबी झाला. कारण कलियुगामध्ये जे आपण अन्न खातो त्या अन्नामध्ये आपल्यावाली पावला पावला बुद्धी बदलते. योग प्रक्रिया करता आणि योग्य प्रकारची बुद्धी पाहिजे. महाराज म्हणतात नाना बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. असे क्षणोक्षणाला जर रंग बदलत असेल तर मग या कलियुगामध्ये अवघड आहे. मग भगवत प्राप्ती करण्याकरता महाराज म्हणतात योग याग विधी. विधीचा परमार्थ, विधीचा परमार्थ महाराज म्हणतात टिकत नाही आणि आवडीचा सुटत नाही. परमार्थ विधीचा असा का आवडीचा असावा? आवडीचा. आवडीचा असा का सवडीचा असावा? आवडीचा. सवडीचा नको आणि जो टिकतो तो करावा. विधीचा परमार्थ टिकत नाही, आवडीचा परमार्थ असावा. म्हणून महाराज म्हणतात आलात या देहात, ज्या युगात आला त्या युगात नाव कलियुग आहे. या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीने जाणार सगळ्या वाटा क्षीणत्व आले. अवघा वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन. जर एखाद्या 8 तासानं करायला गेला महाराज तर महाराज म्हणतात उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. करायला गेला 8 तास करायला गेला, थोडं कमी ते. एकदा असा प्रकार झाला, एक साधक देवीच्या मंदिरात बसला, प्रार्थना करीत बसला, तपश्चर्या करीत बसला, नामचिंतन करीत बसला. त्याची बायको आजारी होती बिचारी. पुष्कळ उपचार केले, परंतु काही विलास झाला नाही. म्हणून एका शेवटी म्हणले आपण ब्राह्मण बोल तरी विचारू, ते योग्य उपाय सांगते काही काही ते. म्हणून तू ब्राह्मणाकडे गेला, पाय धरले. अरे काय ना बा, काय आला? काही नाही, माझी पत्नी आजारी आहे. म्हणजे डॉक्टरकडे जायचं, विलास म्हणजे पुष्कळ विलास केले पण गुण काही येत नाही. आणि मग देवदेवतांची उपासना करायची, त्यांची
म्हणे म्हणे मग कोणत्या देवीची उपासना करू? अरे म्हणले आपलं देवीचं मंदिर आहे ना, त्या देवीच्या मंदिरात जा, वल्ल्या वासना बैस तिथे पुढे अनुष्ठान कर आणि त्या देवीला प्रार्थना कर, मम भार्या रक्षंती. काय? मम भार्या रक्षंती. बर तो आपल्या कुठला गेला, स्नान केलं, वल्ल्या वस्त्राने जाऊन देवीच्या समोर बसला, पूजा वगैरे केली आणि देवीला हात जोडून बसला. म्हणजे हे भगवती, माझी पत्नी खूप आजारी आहे, मम भार्या रक्षंती नाही म्हटला तो, मम भार्या भक्षंती, मम भार्या भक्षंती, मम भार्या भक्षंती. देवी मनात म्हटली, ब्राह्मणा कुणाला ब्राह्मणाने सांगितलं भक्षंती नावंत रक्षंती, पण जया जीवासना तया तैसे पुरवावे असा शास्त्र संकेत आहे. मग देवीनं पाहिलं, बरं दुपार झाली, शाक्त हला ना, डोळ्यानं काही नाही, मागे पुढे पाहिलं, पाणी पिणं काहीच नाही, बसला भाड्या भक्षंती भक्षंती करत करत बसता. दिवस असा असला मानला चालला, घरून पोरग पळत आलं, बाबा बाबा उठा उठा. म्हणे काय झालं? आई वारली. हा, आई वारली म्हणजे त्या मुलाची आई वारली, त्याची नाही. बरोबर. तो घरी नाही गेला, पहिले ब्राह्मणाच्या घरी गेला. का हो ब्राह्मण बुवा, अहो सांगायचं नीट सांगायचं, असं उलट काबर सांगितलं? म्हणजे काय? अहो तुम्ही म्हटले देवीच्या मंदिरात जा, तिला अनुष्ठान कर आणि देवीला विनंती कर आणि मंत्र दिला तुम्ही मला, मम भार्या भक्षंती. अहो असं काय करता? मी तुम्हाला रक्षंती सांगितलं, मम भार्या रक्षंती, तुम्ही भक्षंती म्हटले. अहो माझी बायको आली का मग विस्तार पाय दिल्यावर चटका बसल का? गार लागत. विंचच नाही गेली जर बोट लावला आपण तर गुदगुले करून विंचू. तसं तुम्ही मंत्र उलटा म्हटला, म्हणून करीन घडे साधन. या कलियुगामध्ये योग्य प्रकारचं साधन जे काही विधी आहे ते करता येत नाही. मग या कलियुगात काय करा? कलियुगामध्ये सुंदर प्रमाण झालं. कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन करा म्हणजे कीर्तन करा म्हणजे असं फेटा बांधा कंबर बांधा असं का नाही. कीर्तन म्हणजे नामस्मरण. आणि ते कसं करा? सततम कीर्तन. तो महान भगवान म्हणतात सतत चिंतन करा माझं, सतत. हा, तुकोबाला विचारलं एकदा, का हो तुम्ही सतत काय करता? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे बोवारे, गोविंदाचे बोवारे, गोविंदाचे बोवारे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे बोवारे, गोविंदाचे बोवारे, गोविंदाचे बोवारे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे बोवारे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे बोवारे, गोविंदाचे बोवारे, गोविंदाचे बोवारे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे बोवारे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे बोवारे, गोविंदाचे बोवारे. तुकोबाने तर साधकाला सांगितलं, मी रात्रंदिवस माझा हा धंदा आहे. कोणता धंदा? दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे. न कळे दिवस का रात्री, दिवस आहे का रात्र आहे. हा, कोठ्यावर काय काय आहे मला काही भान नाही. एक भगवंताचं नाम फक्त, नामस्मरण. आणि त्या नामाची फलश्रुती काय झाली? देहा सहित तुका वैकुंठासी. भगवंताचे चिंतन केलं, नामस्मरण केलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कळच्या काळामध्ये अद्भुत वर्तले.
मानव देह घेऊन या धामा गेली मानव देह घेऊन धामा गेली निळामने सकळ संत तो चविले निळामने सकळ निळामने सकळ संत तो चविले निळामने सकळ संत तो चविले निळोबारायाने तुकोबारायाबद्दलचं आपलं मनोगत व्यक्त केलं. या कलियुगामध्ये अद्भुत वर्तन अद्भुत आतापर्यंत देह कोणी नेला नाही, पण आमच्या तुकोबारायाने सदैव वैकुंठ गमन आणि एक अद्भुत वर्तन आहे. म्हणून आर्थिक निळोबाराया तुकोबारायाची. म्हणून या कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण इतर वाटेने जाऊ नका, योगाच्या वाटेने जाऊ नका, या यज्ञाधिक कर्माच्या वाटेने जाऊ नका. यज्ञाधिक कर्माने भगवंताची प्राप्ती होते. यज्ञाधिक कर्म हे भगवंताचं मुख आहे, यज्ञ भगवंताचं मुख आहे. परंतु त्याच्यामुळे थोडं जर काही चुकलं आपण म्हणून प्रमाण मंत्र तळे थोडा तरी धरती हे भेडा. म्हणून यज्ञाधिक कर्म सफल होण्याकरता बरं त्याच्यामध्ये गावरान तुपाची धार सोडा लागते मोठी, हत्तीच्या सोल्यासारखी. आपण तर गावरान तूप दुकानात छटाकात पण आणतो ते 15 दिवस खातो. कधी सोडा गावरान तुपाची धार अशी तरी सोन्या हत्ती तुपात सोन्यासारखी. बरं एवढं जरी करीन एखादा साधक, परंतु कर्म योग्य होईल सांगता येत नाही. मग कर्म यथायोग्य होण्याकरता हा युग नाही. या युगात या वाटा सर्व क्षीण पावलेला आहे महाराज म्हणतात. मग या युगामध्ये एकच वाट चालू आहे. कोणती वाट चालू आहे? नामस्मृताची. म्हणून महाराज म्हणतात बाबा साधका आलाच नवदेवाला देवाला आवडेल अशी भक्ती करावी. का आपल्याला आवडेल अशी भक्ती करावी? आपण भक्ती करतो आपल्याला आवडेल अशी करतो की देवाला आवडेल अशी? देवाला आवडेल अशी भक्ती करावी. मग नाथबाबा म्हणतात देवाला काय आवडतं बाबा? आम्हाला तर प्रथम आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी ऐका तो प्रकार आवडे देवासी तो ऐका 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 प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळगेला गोपी चंदन टिळा तुळसी माळगेला गोपी चंदन टिळा नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा
शिरोळ्यातल्या गेलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून तो आम्हा सर्वांना सांगतो, बाबांनो, भगवान परमात्म्याला काय आवडतं? आता आवड ज्याची त्याची नाही का, पण भगवंताची आवड त्याला नाम झालं का आवडतं, नाम घेणारा आवडतो. आवडे देवाची ऐका तो प्रकार. कोणता प्रकार? नामाचा उच्चार कधी मधी रात्रंदिनी. असं का मास्तर म्हणून एवढं कुठे जाणतं? रात्रंदिवस रात्रंदिवस भगवंता नामाचा उच्चार करावा. आणि हाताला कामी, पायाला कामी, तोंडाला काय काम महाराज? तोंडाने हातानं पायाला जिथे जायचे जाते, हाताने जे काम करायचं, मुखाला काय काम आहे? मुखाने सतत नावा चिंतन करावं, नामाचा उच्चार करावा. हा सतत. आणि भगवान म्हणतात, जो सतत माझ्या नामाचा उच्चार करतो, मी काय करतो? त्याच्यावर आलेलं संकट दूर करतो. माझे पुढे उभा राय सांभाळीत आली नाहीतर एके ठिकाणी म्हटलं, माझे घेणे जासी नाम, आम्हा करणे त्यांचे काम. जो देवाचं नाव घेतो ना, त्याचं काम भगवान परमात्मा करतो. अनेक कामं देवाने केली भक्तांची, माहिती आहे सर्वांना. पंढरीची वारी आली. सुखोबाच्या पत्नीने सांगितलं, अहो तुम्ही आता वारीला जाणार म्हणे. हो. मग माझी बाळणपणा दिवस भरत आले. जाताना वाटेत वंशाला निरोप द्या आणि त्यांना पाठवून द्या, कारण की अशा वेळेला घरात कोणतरी पाहिजे. बरोबर निघाली. दिंडी आणि मंदिरापाशी दिंडी आली. पुंडलिक वरदाचा आवाज कानावर पडला चोखोबाच्या. चोखोबाने पडशी उचलली, दिंडी सामील झाली आणि दिंडीमध्ये रंगून गेले, रमले. इतके रमले पंढरपूर कधी आलं समजलंच नाही. चंद्रभागेच्या वाळवंटात स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेले. देवाच्या चरणावर मस्त ठेवलं आणि घरचं ध्यान आलं. हा मला काय सांगितलं होतं? तुमच्या बहिणीला पाठवून द्या, माझे बाळणपणाचे दिवस भरत आले. सोखोबा मग घाईघाई देवाचं दर्शन घेतलं, घाईघाई निघाले परतीच्या प्रवासाला. पण इकडे काय झालं? तिसऱ्याच दिवशी त्या बाईला, सोखोबाच्या पत्नीला बाळणपणाच्या वेदना होऊ लागल्या. सोखोबा नामामध्ये विसरून गेले, स्वतःला विसरले. बायकोला सांगितलेलं काम विसरले. दिवस भरले. बाळणपणाचे यातना त्या बाईला होऊ लागल्या आणि म्हणते, वंश कधी येता तुम्ही? हे तुमच्याकडे घरी आली की नाही? तुम्हाला निरोप दिला की नाही? तुम्ही का बरं उशीर लावला एवढा? लवकर या, मी तुमच्या आतुरतेने वाट पाहते. आणि प्रकार काय झाला बर का पेटी मास्तर? या बाईने अंतकरणातून कोणा धावा केला? वंशाचा नंदाचा धावा केला. तोच दारात थाप पडली. वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी.
पडले आणि म्हणे वहिनी दार उघडा, मी आले. ह्या बाईला तेच अपेक्षित होतं. हा वंश बरं झालं तुम्ही आल्यात. भलं मोठं कुकू कपाळाला, जाळं भलं लुगडं नेसलेल्या, अंगात फाटकी चोळी, हे भलं कपड्याचं गाठोड डोक्यावर. ज्यावेळेस भगवान परमात्मा निघाले बस मार पंढरपूर निघाले ना, विठून खाली उतरले, रूप बदललं. रुक्मिणी साहेब पाहत होते, का हो हा कोणता अवतार, पुढे निघालात, मी येऊ का? नको नको तू नको येऊ, मला जावं लागेल, मला जावं लागेल. म्हणे पण एवढं मोठं कुंकू कोणाच्या नावाचं लावलं? माझ्या भक्ताच्या नावाचं लावलं, भक्ताच्या नावाचं कुंकू लावलं. येतो मी रुक्मिणी, येतो. आले. भगवंताने नुसतं त्या बाईकडे डोळे भरून पाहिले. कृपा कटाक्षेने हळली, डोळ्याने पाहिलं, डोळे भरून पाहिलं. सुखरूप बाई बाळंतीण झाली, मुलगा झाला. मुलाचं नाव कर्ममेळा ठेवलं, कर्ममेळा नाव ठेवलं. आणि मग चोखोबाला देवाचं दर्शन घेतल्यानंतर ध्यान आलं. आता आम्ही दिंडीत जातो नाही असं भाग नाही, वारकरी असतात भरपूर. संध्याकाळी ज्या ठिकाणी मुक्काम असतो तिथून फोन चालू. दुपारी जेवायला बसले, पहिले फोन घरी, काय चाललं, काय नाही, पोरं शाळेत गेलं का, हा ते गाईचं दुखत होतं बरं आहे का, म्हशीनं दूध दिलं का, काय हे विचारणं सगळी. आणि एक घरचे म्हणतात आता ते अर्धा वाटेल गेला, आता त्यांचा मुक्काम हा पुण्यात असेल, आता त्यांचा मुक्काम हा तो घाट सोडत असतील हा हा सासवडला पोहोचले असतील, हा सोपन काकाचं दर्शन घेत असतील. यांचं ते ध्यान आणि त्यांचं घरचं ध्यान. परंतु चोखोबा पंढरपूरला जाईपर्यंत घरची आठवण नाही आली बाबा. त्या घरामध्ये कोणी दुसरी स्त्री नव्हती. पूर्वीचा काळ आहे तो. रामकृष्ण भगवान आली, बाळंतपण झालं. चोखोबा घाई वापस निघाले. आले बहिणीच्या घरी आले. बहिणीने म्हणे आता आठव चल आपल्याला जायचं. काय तुझी भाऊजाई ते दिवस भरले आणि तिने मला पंढरपूरला जाता सांगितलं होतं, जाताना तुमच्या बहिणी निरोप द्या, त्यांना पाठवून द्या, तुम्ही मग पुढे जा. मी विसरलो ग. अरे असं कसं दादा तू बोर, मला नाम चिंतनामध्ये काहीच भान राहिलं नाही. आणि तेच खरंय, भान नाही राहिलं पाहिजे. भान आम्ही राहतो, भानाला जे आहेत ना देव त्यांच्याकडे ध्यान करीत नाही. म्हणून जे भानावर आहे देव त्यांच्याकडे ध्यान करत, जे ध्यानावर नाहीये त्याचं ध्यान भगवंताला. मागे पुढे उभा राही सांभाळ. चोखोबाच्या पत्नीचं बाळण केलं. अहो एक आणि नाव सुद्धा ठेवलं, मुलाचं कर्ममेळा नाव ठेवलं भगवंताने. दारात धाक पडली. भगवान परमात्मा, आज आपण त्याला बाथरूम म्हणतो, पूर्वीच्या काळी त्याला काय म्हणतो ते मोरी म्हणायचं. तिथे ते कपडे बांध ते वगैरे धुत होते. आणि त्यांनी चोखोबाचा आवाज ऐकला. अरे आई भगवान तेच गुप्त झाले. ते पिळे ते ठेवून दिले, पुढे ते मोरीच्या कट्ट्यावर ठेवले, गुप्त झाले. आणि मध्ये आले दोघं बहीण भाऊ. पाहतात ते अशी पुताला आणि पाहू लागले त्या चोखोबाच्या पत्नीकडे. दोघंही बहीण भाऊ, कधी झाली बाळंतीण तू? ते म्हणजे असं काय विचारता वंश. अहो मी ज्यावेळेस आज कठीण प्रसंगाला प्राप्त झाले आणि मी धावा केला तुमचा, पांडुरंगा पाठव रे माझ्या नंदीला. देवाने माझा धावा ऐकला आणि वंश तुम्ही आल्यात. आल्या मी नाही आले म्हणल्यावर हे कोण ऐकत होतं? चोखोबा ऐकत होता. चोखोबा भिंतीला टेकून उभा होता आणि चोखोबाच्या डोळ्यातून घळघळ असले जायला लागला. माझी बहीण आली नाही, मग आलो कोण? माझी बहीण म्हणून. आणि माझी बहीण होण्याची क्षमता कोणामध्ये आहे दुसऱ्या? या विश्वाचा चालक मालक पांडुरंग परमात्माच आला.
चोखोबाच्या डोळ्यातून गळवळ असं झाला सुरू झाला. आणि चोखोबा भगवंताला, भगवंता तू आलास का रे? तू हे निष्कर्म केलंस का? इतकं क्लिष्ट कर्म तू केलं? चोखोबा रडू लागला. देवा, मी फार पापी आहे. मला ध्यान देऊन आलं माझ्या बहिणी सांगायचं, तूच बहीण होऊन आलास माझा. भगवान परमात्माचा धाव चोखोबा करू लागले. भगवान प्रगट झाले. चोखोबा, अरे भक्ता, तुझ्या प्रेमासाठी सोडीली लाज रे. मला काय लाज आहे? भक्ताचे काम करण्याची मला लाज नाही, मला संकोच नाही. फक्त भक्ताने अंतःकरणापासून माझी भक्ती करावी. न पाहे याती कुळाचा विचार. तो कोणत्या कुळाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे हे मी पाहत नाही. मी ते बघतो, पाहतो, अंतरी ते घेतो गोडी. पाहे जोडी भावानी. भगवान परमात्माने आणि मग त्यांचा निरोप घेतला सर्वांचा. ते मग पंढरपूरला आश्रय दुसऱ्या वारीला आले. चोखोबाची पत्नी चोखोबा कर्मवेळा हसो म्हणून लक्षात घ्या. भगवान त्याला काय आवडतं? नाम आवडतं, नामधारक आवडतो. म्हणून एवढे देवाचे ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. बर, मग त्या साधकाने भगवंताला आवडेल असं साधनं आहेत. कोणत्या साधनाचा अंगीकार करावा? अभंगाचं दुसरे चरण. तुळशी माळ गळा गोपी चंदन, तुळशी माळ गळा गोपी चंदन, तुळशी माळ गळा गोपी चंदन. अभंगाच्या द्वितीय चरणात आणि महाराज सांगतात, दासबाबा सांगतात, हे बाबा, वारकरी जर व्हायचं असेल तर वारकऱ्याची पहिली दुसरी पायरी सांगतो. त्याच्या गळ्यात कोणती माळ असावी? तुळशी माळ गळा. तुळशी माळ. कपाळाला गंध असावा. कोणता गंध असावा? गोपी चंदन टिळा. गोपींच्या पायाची माती, त्या मातीचा गंध कपाळाला असावा. आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णव कोणाला म्हणतात? वैष्णव. वैष्णव म्हणू तया अवघी देवावरी माया, त्यांना वैष्णव म्हणतात. गळ्यात तुळशीची माळ असावी. हा, महाराज म्हणतात, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. पवित्र तुळशीची माळ धारण करा आणि कपाळाला गंध लावा. कीर्तनकारांनी कीर्तनात सांगितलं, वारकऱ्याचं कपाळाला गंध असावा, गळ्यात माळा असावी. आणि त्या राशी जर असेल, नामुखात असेल, तर भगवान परमात्मा त्याच्यावर कृपा करतो. बर, एक उभारायला महाराज तुम्ही सांगितलं मी माळ घालीन गळ्यात, वाटल्यास देवाचं नाव घेईन पण कपाळाला गंध काही लावणार नाही. म्हणजे का? मला ॲलर्जी म्हणते त्याची, गंधाची ॲलर्जी. आता कोणाला कशाची, कोणाचं कशाची ॲलर्जी असते, तुम्हाला गंधाची ॲलर्जी. बरोबर, पण म्हणजे जेव्हा गंध लावतात त्याचं कपाळ तपास असेल की नाही रोज सकाळी. म्हणजे हो, काय हरकत, आंघोळ झाली की त्याचं कपाळ पाणी जात जाईल. म्हणे आमच्या गावातला कुंभार बाबा बरा मोठा गंध लावतो आम्हाला, हा, त्याचं कपाळ पाहिजे. मग यांना उठाचं सगळं स्नान झालं, पहिले कुंभार बाबाच्या घरी जायचं. कुंभार बाबा, आता हा पाटील होता, त्याला तो कुंभार बाबा सकाळ सकाळी दारी आला. तू घाई घाई बाहेर आला. म्हण काय म्हणतात? काही नाही, काही आज तसंच वाटेन चाललं तो आवाज आला, आहे काय चालू कुंभार बाबाचं? म्हणला नाही मी गंध बाहेर आलो. हा, यालाच म्हणतात. मग असो, मग असं करता 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 बरेच दिवस रोज नेहमीच याच, रोज याचं मग सगळी गंध लावणार कपाळ पाहावा.
काय पण एक दिवस काय झालं, दिवाळी दिवस आली, कुंभार बाबा रोजच्या पेक्षा लवकर उठला, स्नान संध्या झाली, हा, आणि आपलं गाढव घेतलं, गेला माती आणायला, कारण की पत्न्या बोलकी करायची होती, दिवाळी सण आहे. बर, त्या आला कुंभार बाबा आहे का घरात? घरातून आवाज आला, ते गेली म्हणे नदीत. कशी गेली नदीत? नदीत कधी जातो माणूस? आता पूर्वी तर काही नद्याच होत्या, नद्यातच नेत होते. म्हणलं नदीत गेले, असंच काय झालं? ती बाहेर आली म्हणे, बाबा नदीत गेले म्हणजे माती आणायला गेले. असं कुणाकडे खायच्या गेला, ह्यो तसाच गेला तिकडे. तो कुमार बाबाच्या गड्ड्यात उतरला, खोदीत होता, खंता 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 येऊन झुकून पाहत होतो. खंता खंता कर्म दैवा साहेबांना एक कडीच आणला लागला मोठा, आणि त्या कडीमध्ये ती कुदळी गुतली आणि तसा अंडा झटका द्यायला वरती आला. त्या अंड्यावरचं झाकण बाजून झालं आणि त्याने आत डोकून पाहिलं, बापा याच्यात सगळं पिवळं ढवळं पिवळं काय ढवळं काय, सोनं चांदीचंच काम आहेत. पण आपल्याला सापडलं, खऱ्या अर्थाने दिवाळी आपल्या घरी आली, पण ही पोळी पाहिलीच नाही म्हणजे त्याला वरती पाहिलं. कोणा? कुंभार बाबाने वर डोकतच होतो, तेवढी पाहिलं रे पाहिलं. कुंभार बाबा पाहिलं रे पाहिलं, आणि निघाला घेऊन या पाहिलं. आणि मी चाललो, त्याला वाटतं चालू जाईन तालुक्यात गावात जाऊन सांगण, नाही तर गावाच्या सरपंचाला सांगण, कोणा सांग, हे कुंभार बाबा वरती आला, ते अंड्याचा झाकून टाकला आणि वरती आला घाई, ए ओ पाटील थांबा थांबा थांबा. तो म्हणे मी पाहिलं, काय जी मला पाहिलं ते पाहिलं. अहो तुम्ही पाहिलं तर मग आता उभे राहा, त्यातला अर्ज तुम्हाला देतो म्हणल्यावर तो देतो. तिने गरकन मागे फिरलो, काय देतो चला म्हणे बरोबर. खाली आले, गड्ड्यात उतरले, तो कडीच आणला होता मोठा, 2 कड्या विकून. तो आणला उभा हे केला, त्या गाड होती गोणी असते ना, त्याच्यात मातीने भरली, त्याच्यात काय भरलं, सोन्या चांदीच्या कामा भरल्या. अर्धा घेऊन बाबा, तो कोणाला सांगू नको. कोणी बाबा कपाळाचा गंध पाहिला तेवढा फायदा महाराज, अर्ध भेटलं बिना बोहाट. आता उद्यापासून काय हो, आपण गंध लावतो, ॲलर्जी हो का फॅलर्जी हो, पण गंध लावू. लक्षात घ्या, कपाळाला गंध असावा आणि गळ्यात माळ आहे, हा कपाळाला गंध आहे. महाराज म्हणतात, ज्याच्या गळ्यात गंध आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, त्याला कळी काय भीतो. तेने भिने कळी काळ कापे चळचळा. ज्याच्या गळ्यात माळ आहे महाराज, ज्याच्या कपाळाला गंध आहे, जो वारकरी आहे, यम धर्म सूचना देतात. कोणाला? यम धर्म सांगे दूता, तुम्हा नव्हे तेथे सत्ता. जेथे होय कथा सदा घोषणामात, नका जाऊ तया गावात नामधारकाच्या शिवाय. जर गेला तर सुदर्शन यावा, भोवती गिरटी घालीत से. कोणत्या गावाला? पाही शिवराच्या गावा. या गावाला ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या मुखात नाम आहे, नका जाऊ त्या गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा, भोवती घरटी घालीत असे. जर गेले सुदर्शन चक्र पार आहे त्याच्या गावाला. कोणत्या गावाला? या देहरूपी गावाला. ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या जीवनामध्ये नामचिंतन आहे, नका जाऊ त्या गावा. बर, मग असा जो वारकरी आहे अशाने काय करा? जीवनामध्ये काहीतरी नियम करा. मग जीवनात नेम काय करा? वारकऱ्याने कुठे जावा? होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी. पंढरीला जा. वारकऱ्याने कुठे जा?
पंढरपूरला जा. पण कधी जावा? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारे, साधन निर्धारे, आला नाही तुळशी माळे गळा, गोपीचंदन दे तुळशी माळे गळा, गोपीचंदन देवा. साधन निर्धारे, तुळशी माळे गळा, गोपीचंदन देवा, तुळशी माळे गळा, गोपीचंदन देवा. तिसऱ्या चरणात आमचे नाथबाबा सांगतात, त्या साधकाने त्या वारकऱ्याने कुठे जावा? पंढरपूरला जावा. आपल्या या भूताला या भारतात चारी धामाला चार काय आहे? चार टोकाला चार धाम आहेत. चार धाम आहे, बद्रीनाथ, केदारनाथ, रामेश्वर, द्वारका, चार धाम आहेत. पण त्यांनी चारी धामाला जावा सांगितलं नाही. कोणत्याच संतांनी सांगितलं लक्षात घ्या. चारी धाम यात्रा करा कोणी सांगितलेली, पण सगळ्या संतांनी अगदी बोमा मारून सांगितलं, बाबा जन्म नाही आणि काय तुका म्हणे माझी भात. शपथ घेऊन सांगतो, जन्म आहे पण पशुपक्षाचा आहे, हा नाहीये. मग हा उम आलं प्राप्त झालं, मग तू काय कर? एकदा पंढरी जाय तू गड्या, एकदा पंढरी जाय तू गड्या, एकदा पंढरी जाय तू गड्या, एकदा पंढरी जाय तू गड्या. जन्माशी येऊन पहारे पंढरी, नाचा महाद्वारी सप्रेमाचा. आला जन्माला पंढरपूरला जा. हा तुकोबाराने सांगितलं, पंढरीची वारी आहे माझे घरी, साधन निर्धारी आन नाही. माझ्या घरात पंढरपूरची वारी आहे. हा 7 पिढ्यापासून पंढरीची वारी आहे. दुसरं साधन नाही बाबा. या भाऊ साधन करून पंढरपूरला जा. हा दुसरं साधन आम्ही करत नाही, दुसरं साधनाचं नादी लागत नाही. मग तुकोबाने का हो, आपल्या भारतामध्ये अनेक तीर्थ आहे, अनेक क्षेत्र आहे. तुकोबाने म्हणजे आहेत ना, पाहिले मी. वाराणसी गया पाहिली, द्वारका पाहिली, बरं नाही असं पाहिलं नाही, परंतु परिणय तुका पंढरीच्या. पंढरीचाच का आग्रह करता साधू संत? लक्षात घ्या बाबा. पण गया पाहिली, द्वारका पाहिली, काशी पाहिली, परंतु हे सर्व तीर्थ पंढरपूरच्या तुलनेत कमी पडले. पंढरपूरच्या तुलनेत कमी पडले, म्हणून पंढरीची वारी करा, पंढरीची वारी करा. महाराज म्हणतात ती कधी करा? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. म्हणजे पंढरीची वारी काय हरकत नाही. हा मग पंढरीच्या वारीचं फल काय? आमचे महाराज म्हणतात, अभिमान जाण्याचं स्थळ जगाच्या पाठीवर एकच आहे फक्त. देवाला सर्व सहन होत गुरु, पण अभिमान सहन होत नाही. अभिमान सहन होत नाही. भक्ताचा अभिमान जाण्याचं स्थळ जगाच्या पाठीवर कोणता असेल तर फक्त पंढरपूर आहे. उठा उठी अभिमान जायायचे स्थळ कोण, ते या पंढरीशी घडे खरा पाझर रोकडे. पंढरपूरला अभिमान जातो म्हणून पंढरपूरला जा. महाराज म्हणतात खळा पाझर रोकडे. खळ, खळ कोणाला म्हणतात? कपड्याला जातात तो. हा खळ, खळ म्हणजे वाईट वृत्तीचा, वाईट बुद्धीचा. वाईट बुद्धीच्या माणसामध्ये बदल होण्याची क्षमता फक्त पंढरपूरमध्ये आहे. म्हणून पंढरपूरला जावा. मग महाराज म्हणतात पंढरपूरला गेल्यानंतर जगाच्या पाठीवर अनेक तीर्थ आहे. आवघिया तीर्थ एक वेळ भेटी, अवघिया संता एक वेळ भेटी. जगाच्या पाठीवर अनेक संत आहेत, अनेक साधू आहेत, पण त्यांना
सर्व संतांना भेटण्याची क्षमता एकदा पुंडलिक रायाच्या भेटीत आहे, दर्शनात आहे. पुंडलिक दृष्टी देखलिया, पुंडलिकाचे नुसतं डोळे पाहिलं सगळ्या संतांची भेट होती, सगळ्या संतांचं दर्शन होतं. मग जगात तीर्थ अनेक आहेत, पण सगळ्या तीर्थाचं स्नान करण्याची क्षमता आमच्या चंद्रभागेच्या स्थानात आहे. म्हणून मला म्हणतात, आव घ्या तीर्था एक वेळ भेटी, चंद्रभागा दृष्टी देखलिया. मग चंद्रभागेत जर स्नान केलं तर काय होतं? चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती मग तू अवघाची सुख होती, जन्मजन्मीचे दुःख विसराची, मग तू अवघाची सुख होती. एक स्नान जर केलं तर तुझ्या दोषाचं क्षालन होतं. जन्मोजन्मीचे दोष, अनंत जन्माचा दोष जाण्याची क्षमता चंद्रभागेच्या स्थानात आहे. म्हणून आषाढी कार्तिकी पंढरी वारी, पांडुरंगाची वारी करा, भगवंताचे दर्शन घ्या, संतांच्या चरणाला नतमस्तक व्हा. आणि तिकून येताना आंगडे टोपले, साड्या, काय काय ना, अहो काय काय सांग महाराज, काही घेऊन येत्या. आमचे महाराज म्हणतात, शेणाबाबा एकदा पंढरपूरला गेले वारीला. वारीला गेले, चंद्रभागेत स्नान केलं, देवाचं दर्शन घेतलं, वापस निघताना निघतात चंद्रभागेच्या वाळवंटात आले. त्यांना एक शिळा दिसली, शिळा म्हणजे वस्त्राला चांगली आपल्याला. मग त्यांनी ते घेतले, आपल्या पासून टाकले, आले. पण त्यांची महिन्याची वारी होती बरं का महाराज, शेणा बाबाची महिन्याची वारी होती. दुसऱ्या वारीला गेले, चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिक दर्शन घेतलं, पांडुरंगा दर्शनाला गेले, दर्शन घेतलं, उभे राहिले. म्हणजे शेणा म्हणजे काय देवा बाबा, देवा मागच्या वारीला आले नाही तुम्ही? आलतो देवा, आलतो म्हणले. अहो तुम्ही आलते असं नाही, पण वारीला नव्हते आलते म्हणले. मग ती वस्त्रा लावाची शिळा न्या करता आलते. चुकलं म्हणले देवा. घरी गेले गेल्या पहिले ती शिळा पासून टाकली, दुसऱ्या वारीला आले, चंद्रभागेत पहिले फेकून दिली, स्नान केलं आणि दर्शनाला गेले. घेतलं दर्शन पांडुरंगाचं, उभे राहिले समोर. परत देवाने आवाज दिला, शेणा आलात म्हणे. हो आलात, पण वारीला नाही आलात म्हणे. मग नेलेली शिळा काय करता आला? 2 वाऱ्या फेर गेल्या. आमच्या किती वाऱ्या फेर गेल्या असतील? कोण कोण काय 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 आणत इकडे? आपल्याकडे काय कपडे दुकानवाले का दिल्लीला गेले का सगळे? का काल ते काय झालं त्याच्यात गेले तिकडे सहकार्य करायला? म्हणून माझ्या बापांनो, पंढरपूर आणता येईल तर फक्त प्रसाद आणा, भुक्का आणा, बाकी काहीच आणू नका. आणि अशी जर वारी घडली तर खऱ्या अर्थानं वारी घडेल, पांडुरंगाची कृपा प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई, नागबाबा म्हणतात, पंढरीची वारी करा,
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. या भवसागरातून तरुण जाण्याकरता दुसरं साधन नाही किंवा काम क्रोध नाहीसे करण्याचं दुसरं साधन नाही. ते साधन फक्त पंढरपूर आहे. म्हणून पंढरपूरला जा. नागबाबा म्हणतात अशा प्रकारे ज्याच्या जीवनात नियम आहे. शेवटच्या जण महाराज म्हणतात एक जनार्दनी ऐसा जाता नेम, ऐसा जाता नेम. एक जनार्दनी ऐसा नेम, ऐसा जाता नेम. एक जनार्दनी ऐसा जाता नेम, एक जनार्दनी ऐसा जाता नेम. एक जनार्दनी ऐसा जाता नेम. ओ देवा तुळसी हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळशी माळेचा तुळशी माळेचा एका जनार्दनी ऐसा जाता नेम, तो देवा परम पूज्य जगी. नाथबाबा म्हणतात अशा प्रकारे ज्याच्या जीवनात नियम आहे. कशा प्रकारे? वर चरणा सांगितल्याप्रमाणे, वरच्या तिन्ही चरणा सांगितल्याप्रमाणे हा ज्याच्या जीवनात नियम आहे. हा तिन्ही चरणामध्ये सांगितलं महाराजांनी. हा का भगवंताला आवडणारा प्रकार प्रत्येक साधकाने आपल्या अंतकरणामध्ये मनोभावाने त्या भगवंताचं नामचिंतन करावं, नामस्मरण करावा. आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार आठवण दिवस. अशा प्रकारचा नियम ज्याच्या जीवनात आहे. हा ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा साधू संतांबद्दल आदर आहे. गळ्यात नाम तुळशीची माळ आहे. आषाढी कार्तिकी वारी करतो. अशा प्रकारचा नियम ज्याच्या जीवनात आहे. आणि त्यातल्या त्यात महाराज म्हणतात हा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करतो. त्या साधू संतांच्या चरणाला नतमस्तक होतो. ऐसा प्रमाणे ज्याच्या जीवनात नियम आहे हा तो त्याला भगवान परमात्मा त्याला त्याची पूजा करतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम, तो देवा परम पूज्य जगी. देव सर्व जग देवाची पूजा करतो. पण देव त्या साधकाची पूजा करतो जो अशा लक्षणाने युक्त आहे. वरती तिन्ही चरणात सांगितलेल्या लक्षणांनी जो युक्त आहे त्याची पूजा भगवान परमात्मा करतो. एकदा असा प्रकार झाला तेव्हा भगवान परमात्मा वैकुंठात होते. सकाळी सकाळी नारद महर्षीला वाटलं काहीतरी असेल काम. नारद महर्षी म्हणून घाई गेले, वैकुंठात गेले. आणि द्वारपाल काही आज जाऊ देईना. म्हणे आम्हाला अर्जंट भेटायचं. नारद म्हणतात वापस अर्जंट भेटून ताबडतोब वापस जायचे देवाला. ते म्हणे देव पूजा करतो आहे, देव पूजेमध्ये आहे, तुम्हाला भेटता येत नाही आता. नाही मला तो भेटत. हा काही दरवाजावर चाललेला संवाद देवाच्या कानावर गेला. देव कुठे होते? देव घरात होते. हा ते देव घर का आपल्यासारखे का? हा नाही पार मधल्या घरात मधल्या घरात. हा मग देवाला ऐकू केलं. आणि देवाला ऐकू काय जात नाही. अरे चिट्टी के पाहुणे घुंगरू बसता वही आला सुनता आहे. त्या मुंगीचं पाय पाहिलं. मुंगीच पाय. मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, तिच्या पायातलं घुंगरू, त्या घुंगरातला खडा केवढा म्हणजे डोंगरा एवढा. त्या घुंगराचा आवाज देवाला ऐकू जातो. मग दरवाज्यावर चाललेलं दोघांचं संभाषण, ते जय विजय आणि नारदाचं चाललेलं संभाषण देवाला ऐकू गेलं नसेल का? देव घाई देवपूजा सोडून हात आले, बाहेर आले. अरे काय चाललं? द्वारपाल म्हणजे नारद आले तेव्हा तुम्हाला अर्जंट भेटायचंय. अरे येऊ द्या गेले. नारदाचा हात धरला देवानी. या मध्ये आले. आणि देव
परत पूजेला बसले. म्हणे देवा ते म्हणतो तू पूजा करतो. म्हणे हो. कोणाची पूजा करतो? म्हणे मी पूजा करतो. एका माझ्या आज राहिली पूजा पूर्ण करतो, मग आपण बोलू काय. म्हणून ती देव पूजा करायला बसले. नारदाची डोकून पाहायला लागली, ह्यो कोणाची पूजा करतो, कोण होत त्याच्या पूजामध्ये. हा, पहिला नंबर नारदाचा होता. महाराज नारदाची मूर्ती होती पूजेत. हा, प्रल्हादाची मूर्ती होती. हा, त्या मूर्तीमध्ये भीष्म, अंगर यांच्या मूर्त्या होत्या. आणि जेव्हा नारदाची मूर्ती हातात घेतली आणि त्या नारदाच्या पायाला गंध लावला देवाने, आणि तो गंध आपल्या कपाळाला लावला आणि नारद मागून जोरात ओरडला, ए देवा काय करतो, माझ्या पायाचा गंध तुझ्या कपाळाला लावतो का? अरे तुम्ही पूजनीय आहे, मला तुम्ही पूजनीय. देव जग माझी पूजा करत, पण मी तुमची पूजा करतो. तुम्ही मला पूजनीय आहे. नाही नाही, मी देव आहे. जगाला कोणी सांगितलं? तुम्ही सांगितलं, संतांनी सांगितलं. म्हणून संताची पूजा देव करतो. म्हणून ऐका जनार्दनी ऐसा जाता नेम, तो देवा परमपूज्य जगी. तुळशी माळगळा गोपी चंदनटिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आननाई. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा जाता नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. यथामती यथाशक्ती यथाभूती सद्गुरूच्या कृपेने, भगवंताच्या आशीर्वादाने असणाऱ्या सर्वांचं तुमचं आमचं श्रद्धास्थान गुरुवर्य बळीराम बाबा, गुरुवर्य हरिभक्तीपरायण विजयजी महाराज हिराळे यांच्या आणि आशीर्वादाने अभंग काळ चिंतन मानसिक मांडण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी हा नियम जो चालू केलेला आहे, 3 त्रिदिनी सप्ताह, हा सप्ताह नियम यांच्याकडून कायमस्वरूपी उंच उंच स्तरावर जावा, हीच भगवत चरणी या सर्व देवतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. माझ्याकडून बोलवायचं काही शब्द गेले असेल, माझ्या बुद्धीचे दोष समजा, चांगलं असेल ते सद्गुरूची कृपे सर. म्हणून जाता जाता परत एक सांगेल, नसेल घातली कोणी माळ तर माळ घाला. काही ते म्हणतात आमची आई मनाची माळ, मनाची माळ काही कामाची नाही. मनोमार्गे गेला तो मनाच्या मागे गेला तो संपला. बरं बाबांनो, मग काही काय म्हणतात आता काय थोड्या करता बाटी द्या, असे काही काही म्हणणारे थोड्या करता काय बाटी द्या. अहो नाही, माळीने बाटत नाही, माळीने बाटलेली शुद्ध होतात. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. महाराज म्हणतात आम्ही या नामाने शुद्ध झालो, आम्ही या माळीने शुद्ध झालो, आम्ही या नामस्मरणाने पावन झालो. म्हणून नसन घातली माळ माळ घाला. हे बघा, एकादशी व्रतात होतं, एकादशी आहे आणि माळीत माळ तुळशी माळ आहे. म्हणून आता कोणाला कारण काही काय म्हणतात बोला का धंदा सांगायचा, आपण काय ऐकायचंच का? जर आपण माळी घातल्या महाराष्ट्र मग ते असे असायला काहीला अशी चिंता आहे. पण महाराज जाऊ द्या, आता राहिली ती गंगा, वाहिली ती गंगा, राहिली तर तीर्थ. जे आहे उर्वरित आयुष्य शिल्लक राहिलं, जे ज्ञान भगवंताने दिलं त्याच्या कारणी देह पडावा ही अपेक्षा करतो. आज या ठिकाणी अगदी योगायोगानं आपली युग चालवली. जयस्वाल साहेब चॅनलचं नाव या तुम्ही बोला मला. नाही, धार्मिक व्हिडिओ जयस्वाल. हा, धार्मिक व्हिडिओ वैशाल साहेब युट्यूब हे या ठिकाणी आले. कारण भाऊने म्हणले असा असा निरोप आहे, ते विचारत होते आम्ही यावं का, तर म्हणलं तर चाल तू का म्हणे सत्यकर्म व्हावी साहेब या, म्हटलं काय हरकत नाही.
म्हणजे ते कॅसेट करणारे असं तसं म्हटलं. मग बरं म्हणे चांगले आम्हाला आज योग आला या कॅसेट उभं बघायचं त्यांच्यावर. तसं पुष्कळ कॅसेट झालेली नाही असं वागणे आयुष्यात गेलं. आता शेवटच्या पर्वामध्ये म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये हाही योग आला युट्यूबवर कीर्तन करण्याचा असो. केवळ महाराजांची कृपा त्यांच्यामुळे प्राप्त झाले. या भूमीचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद जाईपर्यंत मिळावा ही अपेक्षा. जाणं तर आहेच, कधी जाणं माहीत नाहीये परंतु जाणं त्रिकालबाधी सत्य आहे. म्हणून मायबापांनो पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, आषाढी कार्तिकी पंढरीची आळंदीची वारी करा, आई वडिलांची सेवा करा, साधू संतांच्या नतमस्तक व्हा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची एवढं ध्यान ठेवा. झालेली सेवा भगवचरणी साधू संतांच्या चरणी असणारे हरिभक्तीपरायण विजयजी महाराज युवराळे गुरुवारी बळीराम बाबा यांच्या चरणी समर्पित करतो. शिवीला पूर्णविराम. बोलिले